Hare
पाठवा काही वाचुके पाठवा कृपा कराल थोडी कृपा कराल माया पडिलो बराणी 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 माया पडिलो विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार हरि विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हरि विठोबार जय विठोबार हरि विठोबार जय तुम्ही विश्वनाथ 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 दीन तुम्ही विश्वनाथ 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 तुम्ही विश्वनाथ
हरिनाथ भगवान बावली तारेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री रामेश्वर भगवान सद्गुरु गंगाधर महाराज सद्गुरु नारायण महाराज आदिशक्ति मुक्तार धर्मवीर संभाजी महाराज छत्रपति शिवाजी तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणी देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलंकांक तेजोदि कामोदि भक्त्रं कलानिशवाधापनुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुट झळारी कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझ बीन शंभू मज कोण तारी तुझ बीन शंभू मज कोण तारी तुझ बीन शंभू मज कोण तारी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी दिवाची प्रभु के चरणों में करहूं सदा पुनि पुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम शिव भोला चक्रवर्ती शिव भोला शिव भोला त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे
क्रोधका कयानवादी क्रोधका कयानवादी क्रोधका कयानवादी क्रोधका तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी केवल तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज श्री रामेश्वर भगवान श्री खंडोबा महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया हिंदू हृदय सम्राट धर्मरक्षक श्री गुरु श्री रामगिरीजी बाबा स्वामी रामानंद गिरीजी बाबा आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन. उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतू वर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंग वादक हार्मोनियम वादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतोय. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता गायलेला अभंग याच्यावर या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये वैकुंठावरून खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु पंचमवेद निर्माते वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानावर विराजमान असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय आणि त्या तुकोबरायांचं पत्राद्वारे जगाच्या मालकाला विश्वनाथाला केलेली मागणी. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे विश्वाचे नाथ रामेश्वर भगवान आणि त्या भगवंताकड या पत्राद्वारे मागणी करतायत. काय मागणी आहे? तुकोबरायांची वाणी एवढी अमृत आहे, तुकोबरायांकडे नम्रता एवढी आहे, आचरण तुकोबरायांचं बघायचं काम नाही तरी देखील तुकोबराय नम्र होत आहेत. अधिकार तुकोबरायांचा एवढा मोठा आहे तरी जगाच्या मालकाला तुकोबरायची विनंती आहे, नाथा या विश्वाचे नाथ तुम्ही आहात, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, तरी देखील तुकोबराया नम्र होऊन लहानपणा घेऊन जगाच्या मालकाकडे मागणी करतात. हे विश्वाचे नाथ, तुम्ही विश्वनाथ, मी कसा आहे, मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. पत्राद्वारे तुकोबरायांची मागणी आहे. साधक मंडळी तुकोबरायांकडे तीर्थयात्रेला जाणारी मंडळी तुकोबरायाकडे जातात, तुकोबरायाला सांगतात तुकोबा तीर्थयात्रेला निघालोय. म्हटले असं? म्हटले हो तीर्थयात्रा कुठं जाणार? म्हटले गेल्यानंतर भागीरथीचं गंगेचं स्नान करणार. म्हटले पुढं? म्हटले प्रयाग, गया, अजून? म्हटले काय नाही हो, काशी मध्ये जाऊन त्या वाराणसी मध्ये जाऊन आनंदवनामध्ये जाऊन भगवान विश्वनाथाचं दर्शन घेणार आहे. तुमचं काही निरोप? त्यावेळेस तुकोबा सांगता जगाच्या मालकाला माझा निरोप द्या, मला येता येत नाहीये, वारीला जावा माणसानं पण मला येत नाही हो, येता येत नाही. म्हटले मग? म्हटले एक पत्र देतो मी तुमच्याकडे आणि ते विश्वनाथाला तुम्ही द्या. म्हणून हे पत्र तुकोबरायांनी जगाच्या मालकाला दिले. पत्राचा व्यवहार पूर्वीच्या काळातला, पूर्वी, आता तो मोबाईलचा जमाना आहे. आता नाही. शाळेमध्ये पहिलं शिकवलं जायचं, आता चांगल्या चांगल्या PhD वाल्याला विचारा पत्र कसं लिहितात ते त्याला कळायचं नाही. ज्याच्याबद्दल लिहायचं, ज्याला पत्र पाठवायचं ना त्याच्याबद्दल स्वतःच्या मनामध्ये आदरयुक्त भावना पाहिजे. आदरानं त्याच्याशी बोलावं लागतं ना. मग पुढं विनंती विशेष, पत्र लिहिण्यास कारण, मग तो स्वल्पविराम. इजून शाळेमध्ये शिकवायचे, आता नाही. आता पोरांना पत्रच काय, पत्र दुसरीच माहिती आहे, हे नाही कळणार. पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही या विश्वाचे नाथ आहात, मी अनाथ आहे, मी दीन आहेत, मी रंक आहेत. मग तुम्ही काय करा, माझ्यावरती कृपा करा, कारण तुम्ही या विश्वाचे नाथ आहात. कृपा कराल ते थोडी, मला माहिती आहे तुम्ही विश्वाचे नाथ असल्या कारणानं माझ्यावर कृपा कराल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कृपा कराल ते थोडी, मी पायात पडितो बराडी. मी साधारण माणूस आहे हो, मी तुमच्या पायावर नतमस्तक होतोय. तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतात, आणि देवा विश्वनाथा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर मागणी माझी सोपी हो, छोटी आहे. आणि मला माहिती आहे
तुमच्याजवळ देण्याकरता भरपूर आहे हो. काय उणे तुम्हापाशी, तुमच्याजवळ न देण्यासारखं काय हो? अनेक गोष्टी तुमच्याकडे, आणि मला माहिती आहे. आणि माझी मागणी फार मोठी नाही, छोटी मागणी आहे. मी तो अल्पची संतोषी, मी फार छोट्या मागणीचा माणूस आहे. अभंगाचं तिसरं चरण, काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. म्हणून तुकोबाराया पत्राच्या शेवटी लिहितात की आपला संत चरण रज सेवक तुका म्हणे देवा, हे देवा, हे परमेश्वरा, विश्वनाथा, बस एक प्रेमाचं भातुक मला पाठवा, याच्या व्यतिरिक्त मला काही नको आहे. आणि मला माहितीये तुम्ही ही कृपा माझ्यावर कराल. तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा. भातुक म्हणजे शीत, ते भाताचं थोडं प्रसाद जरी मिळाला तरी तो माझ्याकरता देवा विश्वनाथा भरपूर असेल, अशी मागणी जगद्गुरु तुकोबाराया पत्राच्या द्वारे साधकांजवळ तीर्थयात्रेला गेलेली जी माणसं आहे ना त्यांच्याजवळ करतात. विठ्ठला आज खऱ्या अर्थानं निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की आपण कोणत्या कारणानं ही सेवा करत आहोत. आज संपूर्ण देशामध्ये, भारतभर या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती आजचा दिवस इतका पवित्र, इतका महत्वाचा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येते, शिवरात्र येते, पण ही जी शिवरात्र आजची आहे ना याला विशेष महत्व आहे. कारण आजच्या दिवशी भगवान परमात्म्यानं आनंदवनामध्ये ज्योतीच्या स्वरूपामध्ये अवतार कार्य चालू केले. तो आजचा दिवस. विठ्ठला आजचा दिवस फार पवित्र आहे. पर्वणी आहे वैष्णवाच्या जीवनामधली, वैष्णवाच्या जीवनामधली सगळ्यात महत्वाची पर्वणी उत्तम महाशिवरात्री. भागवतामध्ये माझ्या नाथबाबांनी गोड ओळी दिली आहे. 5 पर्व सांगितले गेले आपल्या वैदिक आणि हिंदू सनातन धर्मशास्त्रामध्ये. जो 29 व्रताचं अवलंबन करतो त्याला वैष्णव असं म्हणतात. 29 व्रत कोणते नितीन भाऊ? काय आता आम्हाला पत्ताच नाही, तुम्हाला कशाला बोलवलं बा? 12 महिन्यातल्या 2 एकादशी म्हणजे 24 आणि 5 पर्व. त्यामधली पहिली महाशिवरात्र, रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती आणि नरसिंह जयंती. या 5 पर्वाचा उपवास आणि 12 दुणे 24 एकादशींचं ते उपवास, असं 24 अधिक 5 बरोबर 29 व्रताचा जो अवलंबन करतो त्याला वैष्णव म्हणावं. विठ्ठला आणि आजचा तो पर्व काळ आहे. संपूर्ण जगभर, संपूर्ण देशामध्ये आज भगवान परमात्म्यानं काशी क्षेत्रामध्ये, आपण आता काशी म्हणतो त्याला, पण पूर्वीचं ते आनंदवन, आणि त्या आनंदवन मध्ये ज्योतिर्मय स्वरूपामध्ये माझ्या भगवान शंकरानं अवतार कार्य चालू केले आणि जगाचा मालक तिथं प्रगट झालाय. देव आला कशा करता? धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म
जन्म सोसिए जन्म सोसिए अमरुषीसाठी जन्म सोसिए अवतार घेतोय धर्मरक्षा भया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले. भगवान परमात्मा आजच्या दिवशी प्रगट झाला ज्योतिर्मय स्वरूपामध्ये आनंदवनामध्ये. आताच काशी ज्याला आपण वाराणसी बनारस म्हणतो ते तिथे भगवान परमात्म्याचा आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या पर्व कालावरती आगमन झालेलं आहे. आणि तदनिमित्ताने आपल्या पंचकृषीमध्ये असणार जसं रामेश्वराचं नित्य ज्योतिर्मय स्वरूपामध्ये असणार एक पावणार परम पवित्र स्थान आणि त्या स्थानावरती खऱ्या अर्थानं आज महाशिवरात्रीच्या पर्व कालामध्ये पहिल्यांदाच आपण कीर्तन साजरं करतोय. महाशिवरात्री एवढ्या मोठ्या आनंदामध्ये साजरी करतोय. माघ श्रावणामध्ये ज्यावेळेस मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेस आमची चर्चा झाली कमिटी बरोबर की महाशिवरात्र असा मोठा पर्व काळ आहे. एवढं मोठं मंदिर आहे रामेश्वराचं. एखाद्याला नवस केला तर नवसाला पावणार देव्या. आणि लोकांना मंदिर मिळत नाही. तुमच्याकडे खंडोबावाडीमध्ये वाकडी गावात अनेक मंदिर आहे. त्यातलं एक रामेश्वर मंदिर आहे. इथं महाशिवरात्रीचा कार्यक्रम करत चला. मी असं मागं बोललो. आमचे मित्र आहेत प्रभाकर भाऊ पानसरे, आमचे बंधू संतोषराव गाडी पाटील, त्यांनाही बोललो. मग या सर्वांनी सांगितलं म्हटले महाराज एक काम करा, तुम्ही बोलले सुरुवातच तुम्ही करा म्हटले. म्हणून तो दिवस आज खऱ्या अर्थानं आमची महेश भाऊ होती त्यावेळेस. आणि तो एकट्याचा खेळ नाही, हा सगळे मिळून साजरं करायचं आहे. म्हणून सगळ्यांना धरून या रामेश्वर मंदिराच्या कमिटीने सुंदर असं डेकोरेशन पण केलेलं आहे. आणि भगवान भोलानाथ त्याच्या नावामध्येच ताकद आहे. महाशिवपुराण कथेमध्ये आपण ऐकत असतो नेहमी भगवंताला काय आवडतं काय नावडतं. त्या देवाला तुमचा पैसा अडका काहीच आवडत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ती परिवृत मश्नामी प्रेतात्मनः. गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांचा कित्येक वर्ष चाललेला मोठ्या सप्ताहामधला प्रवचनामधला हा श्लोक आहे. या श्लोकावरती बाबांनी अनेक प्रवचन केली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं देवाला तुमच्याकडे पैसा नसेल तर त्याला तुम्ही पत्रानं सुद्धा खुश करू शकतात. पुष्पानं फलम फळ असेल त्यालाही देव आपल्यावरती कृपा करू शकतोय. हे सगळ्या गोष्टी जर नसेल तर पाण्याने सुद्धा देव प्रसन्न होतो. तोयम म्हणजे पाणी. त्या पाण्यानं सुद्धा ही देवता प्रसन्न होणारी आहे. आणि तिचं सगळ्यात आवडतं जर पत्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान. आणि त्या पुराणामध्ये सांगितलं गेलं की पोटाचे आजार ज्या व्यक्तींना आहेत बिल्वपत्र त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं, 5-10 मिनिटं ठेवायचं आणि एका फुलपात्रामध्ये पाण्यामध्ये टाकायचं, 2 तास आणि त्याचं सेवन करायचं. ही ताकद फार मोठी आहे. पण काही गोष्टी आपल्या देशातल्या आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानं या बिल्वपत्राला फार मोठी मान्यता दिली आहे. आणि तो असा भगवान रामेश्वराचा हा उत्सव आहे खऱ्या अर्थानं. एवढं मोठं मंदिर तुम्ही बांधतायत, मला जाणीव आहे तुमच्या अंतःकरणामध्ये या भगवंताबद्दल कोटी कोटी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला मी एकदा नमन करतो. कारण आपले मार्गदर्शक सर्वांचे या मंदिराच्या बाबतीत आदरणीय शेळकी बाबा बसलेले आहेत. जवळजवळ 14,85,000 रुपये खर्च या मंदिराला झालेला आहे. अंदाजे कमिटीने सांगितलं मला 25 ते 30 लाखाची आवश्यकता आहे. कमिटीला घाबरायचं काम नाही. कारखान्याचे चेअरमन जवळ बसलेले. तुम्ही फक्त मागणी करा, डिमांड केलं का ती पूर्तता होऊन जाते. आणि तसंही कारखान्याच्या चेअरमनचं तसं कारखान्यावर अवलंबून नाही. ती मुळातच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली घरी. ते घाबरायचं काही काम नाही.
तुम्ही फक्त मागणी करा. 25-30 लाखाची अंदाजी किंमत आहे. ज्याला जसं दान करता येईल तसं दान करत चला. परंतु भोळा महादेव आहे. आपल्या आर्य हिंदू समितीमध्ये, या हिंदू धर्मामध्ये 5 देवता प्रमुख मानल्या गेल्या. एक शैव, वैष्णव, शाक्त म्हणजे देवीचे उपासक, सौर आणि गाणपत्य. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर आमचा भोळा महादेव येतो. तो लगेच खुश होतो. त्याची फक्त मनापासून अंतकरणापासून सेवा करत चला. त्याला काही नकोय तुमचं, त्याला फक्त स्वतःचा भाव त्याच्या चरणावर समर्पित करा, लिंगावरती समर्पित करा, तो प्रसन्न होऊन जातो. पण असं ही जाज्वल्य मूर्ती आपल्या इथं तिची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि पहिलं वर्ष आनंद आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये त्या देवाबद्दल. त्याची अनुभूती नाव घ्यायलाच असते. त्याच्यामुळे असं जावा भावासारखं माझ्यावर रुसू नका जास्त. हा ते खेळणे ते नवीन सुधीर भाऊ, नवीन एखादी मुलगी जर लग्न करून आली ना, तिला घराची काही अशी फार माहिती नसते. नितीन ती जरा अशी बुजत असते जरा. मग तिला सांगणाऱ्या दुसऱ्या तिच्या मैत्रिणी असतात, ही तुझी मोठी जाऊबाई आहे, ही धाकली आहे, तिचं दर्शन घ्यावं. ही सासूबाई आहे, हे सासूबाईचं मामांचं दर्शन घ्यावं. ही विचित्र असणारी नणंद आहे, तिचं दर्शन घ्यावं. हे सगळं तिला सांगावं लागतं. आणि तिच्याकडून का जर एखादी चूक झाली तर आयुष्यभर ती चूक तुला महागत पडत असते. त्या जावा भावा सारखं तिला टोमणे मारतात, टोमणी. त्याच्यामुळे तुम्ही मला काय टोमणे नका मारू बाबा हो, कारण आता वेळ नाही आपल्याकडनं. 15-20 मिनिटांमध्ये आपण सेवा उरक्ती घेणार आहोत. फक्त स्वतःचं अंतःकरण शुद्ध करा आणि बस फक्त स्वतःच्या चित्तामध्ये त्या रामेश्वर भगवान परमात्म्याचं ते शिवलिंग आठवा. माझं कीर्तन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला हो हो. आजच्या दिवशी भगवान परमात्म्यानं महाशिवरात्रीच्या निमित्तानं नंदवनामध्ये ज्योतिर्मय स्वरूपामध्ये आज देवाचं प्रागट्य, देव जन्माला आलाय. गोस्वामी तुलसीदासांनी खूप गोड वर्णन केलंय. हो जब जब होई धर्म की हानि, बाढ़ी असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपानिधि सकल पीरा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. गोस्वामी तुलसीदास गोड वर्णन करतात. देव अवतार घेतो का ज्यावेळेस या पृथ्वीवरती पूजा होतोय, अधर्मी वाढताय, राक्षसांचा संहार वाढतोय आणि तो मारण्याकरता धरणी माता एका गायी स्वरूप येते. भगवंताकडे जाते, देवा पृथ्वी लोकांमध्ये या पृथ्वीवरती असुर वाढताय, ऋषीमुनी साधू संत यांना त्रास होतोय, देवा यावं लागतं तुम्हाला हो. लहान वाचना घेऊन पृथ्वी गायीचं रूप धरते. धेनू रूप धरी भगवान परमात्म्याकडे जाणारी गोमाता आहे. भगवंताला विनंती करते, देवा या तुम्ही या. आज त्या कैलासावरती भगवान परमात्म्याच्या समोर आमची गोमाता आहे. देवाची विनंती केली, हार हार शंभो 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 शिव महादेवा. शंभो 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 हार शंभो 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 शिव महादेवा. शंभो कर्पूर सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. हर हर शंभो 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 शिव महादेवा.
शंभो शिव महादेवा शंभो 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 शिव महादेवा भगवान परमात्म्याच्या समोर त्या गोमातेने आवाज दिला आणि भगवान परमात्मा आनंदवनामध्ये आजच्या दिवशी ज्योतिर्मय स्वरूपामध्ये प्रगट झाले. देव आला आणि त्या देवाच्या नावे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं आजचं पत्र आहे. खऱ्या अर्थानं साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे आली आणि आल्यानंतर तुकोबाची याचना केली. तुकोबा, आम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या मार्गावर निघालोय. तुम्ही जो मार्ग आम्हाला दाखवलाय त्याच मार्गाने आम्हाला जायचंय. आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना मार्गक्रमण करत असताना आपल्या वाड वडील मंडळींनी खऱ्या अर्थानं आम्हाला जसा बाळूभाऊ मार्ग दाखवला ना त्या मार्गाने आम्ही चाललो पाहिजे. आमचे गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी आम्हाला खऱ्या अर्थानं ही शिकवण दिली आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचं सगळ्यात जास्त आवडतं लाडकं गाव जर कोणतं असेल तर ते एकमेव वाकडी आहे. इतकं प्रेम मी अनुभवलंय. म्हणजे मी तुम्हाला काय फार अनोळखी नाही. मी मामांच्याच घरी शाळेत होतो त्याच्यामुळे मला माहिती. सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी आम्हाला खऱ्या अर्थानं परमार्थाचा जो मार्ग दाखवलाय आणि त्या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. साहेबरावांना एक वडील जे जे करीती आमच्या वाडवडिलांनी जे खऱ्या अर्थानं काम केलंय ना ते काम आम्ही केलं पाहिजे. एक वाडवडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेच येर अनुष्ठती सामान्य सकळ. आमच्या वाडवडिलांनी खऱ्या अर्थानं जो मार्ग आम्हाला दाखवलाय ना त्या मार्गावर आम्ही पाऊल ठेवलं पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधत मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधत मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही चला जाऊ घेत चला जाऊ माग घेत चला जाऊ माग घेत वंदू चरण सेवू उष्ठावळी, वंदू चरण सेवू उष्ठावळी, वंदू चरण सेवू उष्ठावळी, वंदू चरण सेवू उष्ठावळी. पुढे गेले त्यांचा शोधत मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही. आमच्या वाडवडिलांनी आमच्या साधू संतांनी आम्हाला जे मार्गक्रमण केलंय त्याच मार्गाने आम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा परमार्थ साधला पाहिजे, हा अध्यात्म साधला पाहिजे. जीवन याच्या करता आहे आम्हाला. अख्ख्या गावाच्या पुतळक्या करायला जन्म नाही आम्हाला. हा जन्म आम्हाला भगवंताने या करता दिलाय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलानं ज्यावेळेस आपल्याला आपलंसं केलं त्यावेळेस आपल्या जन्माचं सार्थक आहे अण्णा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. म्हणून तो देव आपलासा करण्याकरता त्याचं भजन आम्ही केलं पाहिजे. देव फार कृपाळू आहे. त्याला मुळात म्हणलंय बोळा महादेव. तो एवढा कृपाळू आहे. फक्त त्याची श्रद्धेनं सेवा करा, श्रद्धेनं सेवा करा. तसंही प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून इथं सोमवारच्या दिवशी 5-5, 6-7 अभिषेक होतात असं सांगितलं मगाशी, बरोबर ना? केली पाहिजे. आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता एकमेव आहे ती म्हणजे रामेश्वर भगवान. सगळ्यात लवकर पटकन. आणि कलियुगामध्ये माणसाला जास्त असं पगळ लावायची सवय नाही. आता पटकन देव प्राप्त झाला पाहिजे. हा देव तसाच आहे. त्याला फक्त श्रद्धेनं तुम्ही भाव समर्पित करा.
तुमच्याकडे पैसा नको, काही लागत नाही त्याला, फक्त त्याच्यावर नितांत श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. आणि त्या देवाचा अभिषेक करत चला. इथं मला सांगितलं 5-5, 10-10 अभिषेक व्हायला लागले, चांगली गोष्ट आहे. आणि नाहीतरी प्रदीपजी मिश्राजींनी जसं शिवपुराण चालू केलं ना, आता सध्या 2 देवतांची फार दिवस जवळ आलेली. एक भगवान शिवशंकर आणि दुसरा मारुती राया. ते आणले कोणी माहितीये का? एक प्रदीपजी मिश्रांनी शंकराला पुढे आणलं आणि हनुमंताचे सेवक ते काय भागेश्वर धाम त्या बाबांनी. आता 2 देवतांची आता दिवशी सध्या. एक हनुमंतराया, लोक नंबर लावून अभिषेक करायला या 2 देवताची. आता हल्लीच्या युगामध्ये असं लोक सांगायचे की आता तरुण आमचा भरकटलाय, तरुण भरकटलाय. पण आता जाऊन बघा महादेवाच्या मंदिरामध्ये तरुण मुलं आणि तरुण मुलींची गर्दी बघायला आपल्याला मिळते. हनुमंताच्या मंदिरामध्ये बघा जाऊन, शनिवारच्या दिवशी पाय ठेवायला जागा नाही. तरुण बिघडला नाही. तरुण आता तरुणाचं अट्रॅक्शन झालं. तरुण जमा व्हायला लागलाय कुठं? देवदेवताच्या मंदिरामध्ये. तुम्ही व्यवसाय कोणताही करा, तुम्ही नोकरी, व्यवसाय, उद्योग, धंदा कोणताही असू द्या, पण पहिलं अध्यात्माला शरण जा. हा अमेरिकेचं संशोधन केंद्र आहे सुनीलजी, त्यांनी असं ऑब्झर्व केलं की 100 लोकांचं त्यांनी निरीक्षण केलं. बघा, जे जगामध्ये सगळ्यात जास्त सक्सेस असणारी यादी येते ना, त्याच्यामध्ये 100 लोकांची यादी त्यांनी काढली. आणि त्या 100 लोकांच्या यादीमध्ये त्यांनी निरीक्षण केलं 90% लोक हे अगोदर देवाला शरण जातात, म्हणून ते सक्सेस आहे जीवनामध्ये. मी माझ्या मनात सांगत नाही, आपण अभ्यासपूर्वक बोललो पाहिजे. युट्यूबचा वापर, गुगलचा वापर कशा करता करायचा? 300-400 रुपयाचा बॅलन्स महिन्याला, त्याच्याकरताच का लोकांचा उघडा दागडा नंगा नाच बघायला? चांगल्या गोष्टी सुद्धा आम्हाला गुगल देतं, पण घेणारा तसा पाहिजे ना. 90% लोक या विश्वामध्ये ज्यांनी स्वतः यशाचं शिखर गाठलंय ना, त्या संशोधन केंद्राचं असं म्हणणं आहे ते अगोदर देवाला शरण गेले. याचा अर्थ असा आहे, तुम्ही कोणताही धंदा करा, व्यवसाय करा, पण अगोदर देवाला शरण जा. त्या देवाचा स्वभाव ओळखा. देवाला काय देवाला या भोळ्या महादेवाला काही लागत नाही हो. इंद्राच्या दरबारामध्ये भूतनाथ नावाचा एक सेवक होता. कोण? भूतनाथ त्याचं नाव. आणि तो भूतनाथ, त्याच्याकडून काहीतरी अनवधानानं एक चूक झाली आणि इंद्रानं त्याला शाप दिला, तू भिल्ल समाजामध्ये जन्माला येशील. तो आला, एलम पाटील बोल, भूतनाथ नावाचा तो इंद्राचा सेवक आला मृत्यू लोकामध्ये. आणि भिल्ल समाजाचा आपल्याला माहिती व्यवसाय काय असतो. महेश भाऊ हातामध्ये बाण घ्यायचा, काहीतरी ते शोधत असतात, प्राण्याचा संहार करणं. आणि तो नेमकं महाशिवरात्रीच्या दिवशी शिकार बघायला निघाला. महादेवाच्या मंदिराजवळून गजर चालू होता, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर बोले रामेश्वराय, प्रार्थना करताय म्हणून या भिल्लानं सुद्धा देवाची प्रार्थना केली. हातामध्ये धनुष्य घेतला, बाण घेतला
आणि एका घनदाट जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला दिवसभर काही शिकार मिळाली नाही. त्याने ठरवलं आता घरी जाऊन तसं आपण काही करणार नाही. त्यानं तो रात्री अंधार काळोख अंधार आहे, मग काय करावं म्हटलं. एका झाडाचं त्यानं आश्रय घेतला. म्हटले झाडावर बसला तर ईश्वर श्वापद येतील, वाघ सिंह येतील, विनाकारण आपल्याला खातील म्हणून तो एका झाडावरती चढला. आणि झाडावरती चढल्यानंतर तो दिवस होता महाशिवरात्रीचा. आणि महाशिवरात्रीच्या मध्य काळामध्ये 12 वाजता काहीतरी त्या तळ्यावर शिकार येते का काय हे बघण्याकरता तो एका झाडाची पानं तोडायचा ना असा खाली टाकायचा. दिसण्याकरता अशी जागा करत होता. आणि अनावधानानं ते झाड होतं बेलाचं झाड. त्या झाडाची पानं फांद्या तोडायचा आणि खाली टाकायचा. आणि तिथं ब्रह्मदेवानं उत्पन्न केलेलं विष्णू भगवान परमात्म्याचं लिंग होतं खाली, शिवलिंग. आणि ते तोडलेलं प्रत्येक पान त्या शिवलिंगावर अर्पण व्हायचं. आणि स्वर्गामध्ये कैलासामध्ये देवाला आनंद वाटायचा. वा, याला म्हणतात माझा भक्त. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये हा भिल्ल समाजामध्ये जन्माला आला, पण आज माझी सेवा करतोय त्याच्या ध्यानात पण नाही. भक्ती भावे उभा देवतया जवळी, 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 भक्ती भावे भक्ती भावे उभा देवतया जवळी, 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 भक्ती भावे उभा देव तया जवळी भक्ती भावे उभा. भक्ती श्रद्धा त्याच्यावरती समर्पित करा, तो आपल्याजवळ उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तसं या बिल्लाच्या पोराचं झालं. आणि तो अनावधानानं ती पानं टाकत होता. आणि त्या मध्यरात्रीला भगवान परमात्मा तिथं प्रागट्य झाला. कोण? रामेश्वर भगवान परमात्मा. त्यानं जवळ घेतलं. कुणाला? त्या भूतनाथाला, त्या भिल्ल समाजाच्या माणसाला. आणि त्याला सांगितलं काय मागायचं ते माग. आणि त्यानं नम्रतापूर्वक सांगितलं मालक, माझ्या मनात पण नव्हतं तुम्ही माझ्याजवळ यावं. मला काय माहिती हे शिवलिंग असेल, मला काय माहिती हे बेलाचं पान तुम्हाला अर्पण केल्यानंतर तुम्ही प्रसन्न व्हाल. म्हणजे याचा अर्थ असा आहे, अनावधानानं जरी भोळ्या महादेवाला पान अर्पित केलं अनावधानानं, म्हणजे आपल्या मनात इच्छा नसताना सुद्धा, तरी तो भोळा महादेव आपल्याला प्रसन्न होतो. हे त्या भिल्ल समाजाच्या माणसानं आपल्याला दाखवून दिले. म्हणून हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. उत्तम असणारी ही महाशिवरात्र आहे. आजच्या दिवशी पूर्ण जरी अध्याय आपल्याला वाचता जरी नाही आले, बघा ठिकठिकाणी जाऊन बघा, तर आपल्या घरामध्ये मी विनंती करेल आपल्याला शिवलीला अमृताचं 11वा अध्याय, म्हणजे ज्याला रुद्र अध्याय म्हणतो आपण, तेवढं जरी पठण केलं तर जन्मामध्ये आपल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हे रुद्र अध्यायामध्ये सांगितलंय. तेवढा काय फार वेळ लागत नाही, 15 मिनिटाचं काम आहे फक्त. पूर्ण शिवलीला अमृताचं पारायण करता नाही आलं तरी चालेल. फक्त 11वा अध्याय, कितवा, ज्याला रुद्र अध्याय म्हटलंय, तेवढा अध्याय फक्त त्याचं पठण करा. जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाहीये. आतापर्यंतचा आपला अनुभवी सगळ्यांचा. फक्त त्याचा अध्याय घरामध्ये श्रवण करा, काही लागत नाही हो देवाला. देव आकाळला जातो फक्त भावनेनं. देव तुमच्या पैशाला उगत नाही. तुमच्याकडे माझ्याकडे किती पैसा आहे, काय जगाच्या मालकाकडे किती पैसा आहे बघा ना. अहो त्याची लंका रावणाची ती सोन्याची एकाची, आणि दुसरा आमचा देव आहे द्वारकेचा, त्याची नगरी. तो इतका पैशावाला आहे ना, पण अभिमान नाही त्याच्याजवळ. आम्हाला 2 एकर शेती आहे.
1.5 एकर गाजर गवते, पण लोकात हिंडताना शर्टावरती सगळे बटन उघडे हिंडून असा करून हिंडतो पट्ट्या. त्याला शरण जायचे. तुमच्याकडे काय हो, किती आपल्याकडे काही नाहीये. जगाचा मला कुबेराचा खजाना आहे त्याच्याकडे. हा, पण तो विनम्रतापूर्वक त्याचा संचय करायचा शिका. माणसाच्या जीवनामध्ये पैसा लागतो इथपर्यंत बरोबर आहे, पण तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं कमवलेला पाहिजे. कारण शास्त्र असं सांगतं, अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्त 11 वर्षे समूलन विनश्यती. शास्त्र असं सांगतं, अन्यायाला कमवलेला पैसा फक्त 10 वर्षापर्यंत टिकतो. किती? 10 वर्ष. प्राप्त 11 वर्ष, 11वं वर्ष लागलं का ते नारळातलं पाणी कसं आहे तसं ते निघून जात. म्हणून जीवन जगत असताना तुकोबरायांनी सांगितलं, जोडणी उत्तम उदास विचारे, उदास विचारे, वेश कर उत्तम म्हणून त्याची शरणागती पत्करा. ही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे निघाली. तुकोबा, तुमच्या मार्गावर चालणारी आम्ही मार्गक्रमण करणारी माणसं आहोत, आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय, तुम्ही चालता आमच्या बरोबर? त्यावेळेस तुकोबांनी सांगितलं, पंढरीची वारी आई माझे घरी, दुसरं साधन नको मला जायचंय माझ्या देवाकडे. पण तुम्ही जाणार आहात ना, मग माझा एक निरोप त्या विश्वनाथाला पाठवा. अगोदर कुठे जाणार म्हटले, अगोदर आम्ही भागीरथीचं दर्शन घेणार. भागीरथी दोष नाशिनी, तिचं दर्शन घेणार. मग गयाला जाणार. म्हटले वा, आनंद आहे. पिंड पदावरी दिला पुलिया करी, माझे झाले गयावर्जन, पितले पितरांचे ऋण. तिथं एक पत्र लिहिलं. तुकोबरायांनी जीवनामध्ये 3 पत्र लिहिले. एक गयेला, एक गंगेला, आणि 3रं विश्वनाथाच्या रूपानं 3रं पत्र भगवान परमात्म्याला लिहिलं. आणि जगद्गुरु तुकोबराय त्यांना सांगायला लागले, बाबांनो, हे पत्र माझ्या त्या काशी विश्वेश्वरापर्यंत पोहोच करा. माणसानं जीवनामध्ये आलं तर पहिली तीर्थयात्रा जरूर करावी, ती पण चांगल्या माणसासोबत. बरं का नितीन भाऊ, नाही तर तीर्थयात्रा करणारे भरपूर आहे. जाताना बाटल्या भरून जातात पूर्ण गाडीमध्ये पाण्याच्या, असे भरपूर पट्टे जीवनामध्ये. संतांच्या संग जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत तीर्थयात्रा घडली पाहिजे. जव हे शकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाया चुकू नको. पण जीवनामध्ये माणसाला तीर्थयात्रा केली पाहिजे, ती पण संतांच्या संगतीत. तीर्थयात्रे जाये चुकू नको. आपण तीर्थयात्रेला चुकलंच नाही पाहिजे. काही घाणी भरपूर जातात पंढरपूरला. एकानं विचारलं, म्हटले अरे पंढरपूरला गेलं? म्हटले हो, जाऊन आलो. म्हणजे कसं वाटलं पंढरपूरचं वातावरण? म्हणजे वातावरण बरं आहे जरा, पण फार घाणी होती. तर अहो, चंद्रभागेमध्ये जाताना एवढी घाण, अक्षरशः लोक पाणी अंगावर घेतात. मी नळाखाली आंघोळ केली. म्हटले त्याला माहितीच नाही, नळाला जे पाणी येतं ते चंद्रभागेतच येतं. आला घरी तो, त्याला विचारलं, म्हटले दुसरं काही? म्हटले नामदेव. अहो, नामदेव पायरीकडे जायलाच वेळ नाही. म्हणजे चोखोबाची समाधी आहे, तिकडं पण वेळ मिळाला नाही. पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा कळस. म्हटले अहो, गर्दी दाटी. मी आपलं गाडीत बसलो, रात्रभर मठामध्ये मुक्काम केला, निघालो. इतकी घाण, इतका उग्र वास मला तिथं सहन होईना. म्हटले आता मला एक सांगा, तिथं पंढरपूरला गेल्यानंतर घाण पाहायची का देवाचं दर्शन पाहायचं? सांगा ना. मला तर असं वाटतं, अशा घाणी पंढरपूरला किती वेळेस जरी गेल्या तरी यांना घाणच दिसणार आहे. एवढं स्वच्छ अभियान आमच्या सरकारनं राबवलंय, ते त्यांच्या डोळ्यात दिसणार नाही. ते म्हणणारे घाणच इथं. म्हणून जाताना जन्मामध्ये एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे, संतांच्या समवेत केली पाहिजे. आणि हे तुकोबरायांना ज्ञात होतं. तुकोबरायांनी पहिलं पत्र लिहिलं विश्वनाथाला, आणि त्याच्यामध्ये मजकूर लिहिला,
अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही विश्वनाथ रंगविनाथ, तुम्ही विश्वनाथ विश्वनाथाच्या रूपानं पहिलं पत्र माझ्या तुकोबरायांनी लिहिलं. हे विश्वाचे नाथ तुम्ही आहात, मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. तुकोबराय दीन आहे, तुकोबराय अनाथ आहे, तुकोबराय दीनही नाही, तुकोबराय रंकही नाही, तुकोबराय अनाथही नाही येते. तुम्ही आम्ही दीन आहोत, तुम्ही आम्ही रंक आहोत, तुम्ही आम्ही अनाथ आहोत. मायेनं ज्याला घेरलंय ती सगळी माणसं सगळे जीव अनाथ आहेत. तुकोबरायने हो तुकोबरायने म्हणावं इंद्रियाचे दिनी आम्ही झालो नारायणी. तुकोबरायने म्हणावं तुकोबराय दीन नाही, पण तुकोबराय नम्र होतात देवाकडे मागणी करताना. आणि विश्वनाथाच्या नावानं पत्र, हे मालक तुम्ही विश्वाचे नाथ आहात, माझ्यावरती कृपा करा, मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. आता पहिला प्रश्न असा पडतो, तुकोबराय तर विष्णूचे भक्त आहे, मग विश्वनाथाला का शरण जातात? तुकोबराय कोणाचे भक्त आहे? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे. वैष्णव आहे तुकोबराया. वैष्णव तो जया अवघी देवा बरी माया. तुकोबराय वैष्णव आहे. आणि मग शैवालाच का शरण जातात? का शरण जाताना पतिव्रते जैसे व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. जसं पतिव्रता स्त्रीला परपुरुषाची स्तुती आवडत नाही आपल्या पतीच्या खेरीज, तसं आम्हाला सुद्धा नारायणा सोडून दुसरं आठवत नाही हो. नामदेव महाराजाला देव आडवा झाला देव, आणि देवाला सांगितलं विठ्ठलाचं सोडून दुसरं नाव घे म्हटले. ते म्हटले प्राण गेला तरी बेहत्तर, विठ्ठलाला सोडून दुसरं नाव घेणार नाही. आम्हा नारायण तैसा परी. पण जी लोभी माणसं असतात ना, लोभी, ते स्वतःच्या प्राणापेक्षा पैशाला किंमत देतात जास्त. बरोबर आहे ना? लोभी स्वतःच्या प्राणापेक्षा कोणाला किंमत देतात? पैशाला. पंढरपुरामध्ये कधी न जाणारा युवा असा आगडबंग होता जरा, कधीच त्याला पंढरपूर पाहिलं नाही. 75 वर्ष लागलं. बायकोने सांगितलं हो अमृत महोत्सव साजरा करावा लागेल तुमचं वालं 75वी. एक काम करा, पांडुरंगाचं दर्शन घेऊन या. गेला तो मित्रांसोबत. तिथं गेल्यानंतर त्या वाळवंटामध्ये चंद्रभागेचं स्नान करायला लागला. स्नान करून असा उघडा भंगपट्ट्या उभा तिथं. आणि तेवढ्यात एक माणूस आला, कवड्याची माळ, असा टोप हातामध्ये, असं ते चिपळ्या बिपळ्या वाजवीत, पायामध्ये घुंगरू. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, वाकडीच्या खंडोबाला वाजवत आला तो नाचत. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. असे मोराचे पीस लावले आवाज. म्हटले काय? म्हटले मालक पैसे द्या, वासुदेव मी. इतकं चिकट होतं ना, चिकट, इतकं मक्खी चूस माणूस होता तो. किती मक्खी चूस. तुपात जर माशी पडली, बायकोनं सांगितली मालक आहो ती तुपात माशी पडली, बाहेर काढा, फेकून द्या म्हटले ते गावरान तू. म्हटलं वेडी का? ते गीर गाईचं म्हटले 2000 रुपये किलोचं. वेडी म्हटले. मग
फेकणार नाही म्हटले. मग अहो पण ती माशी तर काढावं लागेल ना त्याला. म्हटले मग तुम्ही करणार काय? त्यांना ती अशी त्या माशीचं पग धरला, असा पंख बारीक होता, अशी वर नेली, अशी अशी तोंडाजवळ हळूहळू नेली आणि पार तिचा चोथा केला. 2000 रुपये किलोचं गावरान तुपी म्हणले गिर गाईचं. असा मक्की चूस. आणि तो मक्की चूस कोणता? पंढरपूरला. तो म्हटला बाबा पैसे नाहीये. दररोज जे नित्य वारकरी त्यांनी मला सांगितलं काय, का चंद्रभागेच्या तीरावर चोऱ्या होतात, मी 1 रुपया सुद्धा माझ्या सोबत नाही आणला भाऊ. म्हटले हरकत नाही, कुठे तुमचे पैसे? म्हटले मठावर गंगागिरी बाबाचे बेटावर, त्या मठावर ये. त्याला वाटलं कशाचा येतो मठामध्ये हा पट्ट्या. तो वासुदेव होता. देवानं त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. देवाच्या रूपानं फक्त वासुदेवाचं सोंग घेतलं देवानं. आला तो. हा आपला गेला, कपडे बिपडे बदलले आणि मनामध्ये जाऊन म्हणला अरे काय वेडा वासुदेव, पैसे मागवतो मला. अरे मी मक्कीचूस माणूस, बायकोना जेवढे दिले तेवढेच आणले. अशी बरेच पंढरपूरला जाणारे. मोजायला लागला पैसे. 250 रुपये भरले. त्याला किती वेळा वासुदेव मी सांगितलं त्याला मठात ये, त्याला एवढंही कळना पंढरपुरामध्ये किती मठ, आणि मठ त्याला सापडेल का एवढ्या गर्दीमध्ये. आणि हा असं मनामध्ये त्याचं चिंतन चालू होतं. तेवढ्याच दरवाजावर थाप वाजली. मालक वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, पंढरपूरच्या विठोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, औरंगीच्या ज्ञानोबाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो दरवाजा उघडला. म्हणजे तुम्हीच बोलवलं ना मठामध्ये पैसे न्यायला. अरे म्हटले मी आले आले पैसे मोजले, फक्त 250 रुपये. नगरचं भाडंच 250. म्हटले घरी जायलाच पैसे पुरणार नाही. म्हटले मग एक काम कर, वाकडीला ये म्हणले. वाकडीला वासुदेवाला. त्यांना बिरड भरलं. तो निघाला. त्याला वाटलं वासुदेव कसा येतो वाकडीला एवढ्या लांब, आणि ते बी 10 रुपये न्यायला. अहो तो देव आहे, त्याच्या सत्तेनं जग चालतं. त्याला काय अशक्य आनंद भाऊ. हा घरी आला. बायकोनं अगदी स्वागत केलं. ते बिरड असं घरामध्ये ठेवलं. बायकोनं विचारलं म्हणले काही नवजुन पंढरपूरला गेल्यावर? म्हटले काहीच नाही बाबा नवजुन. म्हटले काही वेगळं असं काही तुम्हाला वेगळं हा वेगळं जाणवलं. म्हटलं एक वासुदेवाला होता आणि त्यानं पैशाची मागणी केली चंद्रभागेच्या तीरावर. मी सांगितलं मठामध्ये ये. मठामध्ये आला. मी कसा पैसे देईन का त्याला? तुला तर माहिती माझा स्वभाव. 40 वर्षापासून आपला संसार कसा नीटनेटका चालवला म्हणले पट्ट्याना. तू माहेराला गेली पण कधी फुटकी कवडी आणली नाही गो तुला. देईल मी पैसे वासुदेवाला, मी देतो. म्हटले मग तो आला मठामध्ये. त्याला सांगितलं वेड्या 250 रुपये नगरचं भाकर भाडं तेवढं 250 आहे. म्हटले मग त्याला सांगितलं ये वाकडीला. कसं येईल तो वाकडीला? 250 रुपयाचं भाडं खर्च करून 10 रुपये करता येईल का तो? असं बायकोला तो सांगत होता. तेवढ्यात दरवाजा वाजवला. या दरवाजा उघडला. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. त्यानं आवाज दिला. याला धडकी भरली ना, लगडी पाटील धडकी. बऱ्याच लोकांना धडक्या भरत्या. वर्गणी द्यायची म्हणली का? हे तुमचं गाव उदार आहे, तुम्ही मोठा सप्ताह केलेली माणसं, मी तुम्हाला हिंदवत नाही. आणि बायकोकडे पळाला. ती म्हणले अगं मी ज्याच्याबद्दल सांगत होतो ना तो वासुदेव. तो आला. म्हणले बाहेर. म्हटले आता. अरे म्हटले मी 10 रुपये त्याला पंढरपुरामध्ये दिले नाही, मठात दिले नाही. तो वेडा वाकडीला आला. म्हटले द्या ना. अहो वेडी का 10 रुपये त्याला द्यायला? म्हटले मग मरायचं नाटक करतो. म्हटले मी मरायचं. पहा बरं का तो लोभी माणूस. मरायचं नाटक करतो म्हणले. अटॅक आला अटॅक. तू फक्त मोठ्या मोठ्यानं रड. आपलं रडगाणं ऐकून तू निघून जाईन पंढरपूरला. असं म्हणला तो खाली पडला. ओंकार महाराज मोठ्या मोठ्यानं रडायला लागला. बायको दुमसून मालक गेले स्वर्गवासी. वासुदेवाला काही थांगपत्ता नाही. कधीच्या नवत पंढरपूरला गेले आणि जसे घरी आले तसे मेले म्हणे.
सगळीकडे एकच. रामभाऊ पंढरपूरला गेले, घरी आल्या आल्या काय मरण आहे म्हणले, एकदाच पंढरपूर केलं आयुष्यामध्ये. काय माणूस जन्माला आला वा, माणसं मरायला पंढरपूरला जातात पण मरण येत नाही. एकदा रामभाऊ पंढरपूरला गेले पण घरी आल्यावर मेले हो. सगळ्या गावामध्ये चर्चा झाली रामभाऊच्या बाबतीत. सगळे लोक यायला लागले, म्हणले रामभाऊला अटॅक, रामभाऊला अटॅक. बरं झालं बा रामभाऊला अटॅक. रामभाऊ एकादशीच्या पर्वावर गेले. सगळीकडे चर्चा. जाणं तर प्रत्येकाला आहे. 75 वर्षाचा रामभाऊ आहे. सगळे माणसं बाहेर भजन बिजन चालू झालं. वासुदेव आपला बसलेला आहे, त्याला कळावं नेमकं भानगड काय बा. म्हणजे त्याच्या स्वागताकरता, रामभाऊच्या स्वागताकरता माणसं जमली का काय असं वासुदेवाला वाटायला लागलं. आणि इकडं यानं नाटक केलं. बरं हा इतका विचित्र, गावातल्या लोकांनी येऊन नाकामध्ये कापूस घातला त्याच्या. त्याला कापूस असा बारीक दौडू दिला नाही बा. इतकी ऍक्टिंग मारण्याची. बायकोला सांगून ठेवलं तर बायको अशी छाती बडू बडू रडायला लागली. म्हणले कधी पंढरपूरला गेले नाही, एकदाच गेले पण कायमचे गेले. मोठ्या मोठ्यानं इकडे रडायला लागली. तिकडं पाणी तापवलं, इतकं कडक पाणी, पण पठ्ठ्याला चटका बसला पण अजिबात तोंडाच्या बाहेर शब्द काढला नाही. म्हणले 10 रुपये जातील. लोभी माणसाला प्राणाही पेक्षा जास्त पैशावर प्रेम असतं. तसं तुकोबराय सांगतात, आम्हा नारायण तैशापरी. इकडं पाणी तापलं, आंघोळ झाली. वासुदेव म्हटलं नेमकं आंघोळ काय बा. मग ते लोक म्हटले कुठले तुम्ही. पंढरपूर क्षेत्रामध्ये रामभाऊना बोलवलं. म्हटले मला घरी पंढरपूरहून 10 रुपये न्यायला. म्हटले रामभाऊ गेले. आणि रामभाऊ असे अचानक म्हणलं हो हार्ट अटॅक, गतप्राण झाले. बर 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 गेले. आता इथपर्यंत आलो म्हटले वाकडीला, अंत्यविधीच करून जातो ना आता स्मशानभूमीत. हा तो त्या तिरडीवर रचलेला रामभाऊ ज्यांना नाटक करेल ना तो ऐकतो. हा काय मला जाळल्याशिवाय जात नाही भाऊ. आता 10 रुपये काय सुटत नाही. त्याला तिरडीवर बसवलं. अग्निसंस्कार द्यायचा आहे. अग्निसंस्कार दिला. सुटके बसायला लागले रामभाऊला. पण रामभाऊ होऊ नाही सू नाही. शेवटी वासुदेवाला दया आली. ओ दया. देव येते. देवाचं रूप, देवानं रूप घेतलंय वासुदेवाचं. आणि वासुदेव ओरडला, ए भल्या माणसा, अरे मुठभर कवडी करता स्वतःचा प्राण सोडायला तयार झाला. वेड्या 10 रुपये सुटले म्हणले तुझेवाले. तो म्हणला अरे 10 रुपये सुटले तर हा पठ्ठ्या बी उठला म्हणले आता. आणि निघाला. अशी माणसे मक्कीचूश या जगामध्ये कशाला स्वतःच्या प्राणाही पेक्षा पैशावर जास्त प्रेम आहे. पण आम्हा नारायण तैशापरी, आम्हाला पतिव्रते जैसे व्रतार प्रमाण, आम्हाला देव सोडून दुसरं कालच नाहीये. हे तुकोबराय सांगतात. तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि काशी विश्वेश्वर जरी वेगवेगळे असतील पण एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एकाचे हृदयी, एकाचे हृदयी, एकाचे हृदयी, एकाचे हृदयी. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची तुकोबराय जरी भक्त असेल तर तुकोबराय सांगतात हरिहरा भेद नाही नका करू वाद. कारण हे दोन्ही एका हृदयाचे. त्यांचे अवतार जरी एक हर असेल आणि दुसरं हरी असेल, ते फक्त जे अज्ञानी लोक आहे का अज्ञानी, त्या अज्ञानी लोकांजवळ हा आजा तुझा भाव असतो. मी वैष्णव आहे, मी शंकराला शरण जाणार नाही, मी शंकराचा भक्त आहे, मी विष्णूला शरण, हा ज्याच्याकडे अज्ञानीपणा आहे, ही अशी माणसं आजा तुझा भाव करतात. पण साधक माझे जगद्गुरु तुकोबाला विचारतात, तुकोबा तुम्ही शरण गेले त्या विश्वनाथाला. म्हटले अरे ते हरिहराचा भेदच नाहीये.
हा वाद युगानुयुग चाललेला, युगानुयुग. पंढरपूर क्षेत्रामध्ये नरहरी सोनार नावाचा सोनार राहत होता. कोण? नरहरी सोनार नाव ऐकलं असेल. देवा तुझा मी सोनार, तो सोनार. आणि त्याची कलाकुसरी एवढी भारी होती ना, सोन्याचे ते असे बनवायचा तो. तर तिथल्या एका सावकाराला पांडुरंग परमात्म्याच्या नवसानं एक मुलगा जन्माला आला 20 वर्षानं लग्न झाल्यावर. आणि त्यानं पांडुरंगाला कमरेचा सोन्याचा पट्टा कबूल केलेला होता, नवस. तो म्हटला एकच कलाकार या पंढरपुरामध्ये भारी आहे का तो एकदम उत्कृष्ट अशी रेखीव कमरेची कमरपट्टा बनवेल, आणि तो म्हणजे नरहरी सोनार. पण तो नरहरी सोनार कोणाचा भक्त होता? शिवाचा. भगवान शिवाचा भक्त असणार आहे. हा सावकार गेला, म्हटले नरहरी आणि पांडुरंग परमात्म्याच्या कमरपट्ट्याचं माप घ्यायचे. म्हटले चल. तो म्हटलं वेडा आहे का रे तू? मी विष्णूचा भक्त नाहीये, मी शंकराचा भक्त आहे, मी येणार नाही. मी त्याचं तोंड सुद्धा पाहत नाही पांडुरंग परमात्म्याचं. तो नरहरी सोनार म्हणायला लागला. म्हटले पण यावं लागल, तुझ्याशिवाय मी कमरेचा पट्टा बनवणार नाही. तो म्हटला येतो, पण माझ्या डोळ्याला पट्टी बांधावं लागेल. काय? मी देवाचं तोंड पाहणार नाही, पांडुरंग परमात्म्याचं. गेला पंढरपुरामध्ये, त्याला धरून नेलं. कोणाला? नरहरी सोनाराला. कमरेच्या कमरपट्ट्याचं माप घेतलं, घरी आला, बरोबर हुबेहूब तसाच कमरपट्टा बनवला. आणि मग तो सावकारानं देवाला अर्पण करण्याकरता पांडुरंग परमात्म्याच्या त्या पुजाऱ्याकडे घेऊन गेला. कमरेला कमरपट्टा लावला, पण कमरपट्ट्याचं मापच येईना ना. असं कसं होईल? तो परत नरहरी सोनारकडे आला. आणि नरहरी सोनारकडे आल्यानंतर नरहरी सोनारला सांगितलं, हो तुमचं अख्ख्या पंढरपुरामध्ये नाव आहे, तुम्ही उत्कृष्ट कलाकार आहात, पण ते माप ढिल्लं झालं ना. तो म्हटला होऊच शकत नाही असं, आपण परत माप घेऊ. माझ्या डोळ्याला पट्टी बांधा. डोळ्याला पट्टी बांधली, तिथपर्यंत नेण्यात आलं. आणि कमरेला तो हात लावायला गेला तर भगवान परमात्म्याच्या कमरपट्ट्या ऐवजी त्याला भगवान शिवाचं शिवलिंग लागलं. डोळे उघडून बघितलं तर समोर पांडुरंग परमात्मा. पट्टी लावली का हाताला शिवलिंग लागायचं. डोळे उघडून बघितलं का स्वयं पांडुरंग परमात्मा, आणि पट्टी लावली हाताला शिवलिंग लागायचं. आणि मग त्याच्यामध्ये लक्षामध्ये आलं पांडुरंग परमात्मा आणि शिव हे दोन वेगळे नाही, ते एकच आहे. हरी हरा भेद नाही नका करू वाद. आणि तो पंढरीचा मालक. त्याला तुकोबरायने विनंती केली, तुम्ही एवढे दयाळ आहात, दीन आहात, माझ्यावरती कृपा करा. अभंगाचं दुसरं चरण. कृपा कराल ती थोडी, कृपा विठोबा
पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. देवा माझी मागणी फार कमी आहे आणि मला माहिती आहे तुमच्याजवळ काय कमी हो. हे विश्वनाथाला पाठवलेल्या पत्रामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची मागणी खऱ्या अर्थानं आहे. रामेश्वर मंदिराच्या निमित्तानं महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती एक दिवशी असा असणारा नैमित्तिक उत्सव आणि त्या नैमित्तिक उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात. कीर्तनाची वेळ आपल्याला संपलेली आहे. फक्त एक विनंती आहे की हा आता आपल्याला सगळ्यांनी हात वर करायचे आणि भगवान महादेवाचा जो मंत्र आहे त्याचा आपल्याला उच्चार करायचा आहे. आवाज एवढा आला पाहिजे हा आवाज कैलासापर्यंत पोहोचला पाहिजे. करा हात. अजिबात कंजूसपणा करू नका. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः फक्त महिला. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. पुरुष मंडळी पुरुषांचा आवाज वाढला बरं का. तुम्ही तयारी करा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जोरात जोरात. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले रामेश्वराय. गुरु तुकोबराय सांगतात देवा फक्त प्रेमाचं भातुक मला पाठवा. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. कृपा करायला थोडी माया पडलो
तुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. या जगद्गुरु तुकोबरायच्या मंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे गुरुवरांच्या कुशलाच्या मार्गदर्शनाने बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केलेला आहे. म्हणून श्री रामेश्वर भगवान परमात्म्याच्या या परम सानिध्यामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वकालावरती पहिलंच वर्ष आहे. मी भगवान परमात्म्याच्या चरणावर एक विनंती करेल, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या रामेश्वर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी ही महाशिवरात्रीची यात्रा कीर्तन असंच याच्याही पेक्षा मोठं घडावं ही आपणा सर्वांना विनंती करतो. आणि सेवा रामेश्वर भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. या ट्रस्टीमधील जे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतोय. जे सर्व सडळ हाताने या ठिकाणी दान धर्म करतात त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. कारण शास्त्र प्रमाण आहेत की आपल्या उत्पन्नामधील 100% 10% भाग हा देवाला अर्पण करावाच लागतो. काही माणसं करत नाही, तो भाग वेगळा आहे. मग त्याला पितृपीडा आहे, ते वेगवेगळ्या पीडा आहे. मग इथून जा 10,000 रुपये 20,000 रुपये नाशिकला खर्च करा. त्याच्यापेक्षा दान धर्म केलेलं. रावण ज्यानं शिव तांडव स्तोत्र काढलं तो रावण. पुराणामध्ये असं सांगितलं की रावण एकदा शिवलिंगाच्या समोर, म्हणजे त्याचा नित्यनेम असायचा, दररोज तो 1000 फुलांचा अभिषेक शिवलिंगावर अर्पण करायचा. कोण? रावण.
ज्याचा पुतळा आपण जाळतो तो रावण एवढा शिवभक्त होता. तर देवानं त्याची परीक्षा पाहायचं ठरवलं एक दिवस. देव म्हटला याचं खरंच आपल्यावरती प्रेम आहे का? मग काय केलं, देवाची लीला. देव चतुर देव चतुर. देवानं 1000 फुलापैकी एक फुल काढून घेतलं. 999 फुलं फक्त गुलाबाची फुलं त्याच्यात ठेवली. त्याचा नियम असा होता, एक फुल अर्पण केलं का एक श्लोक म्हणायचा, 1000 श्लोक तो एका वेळेस म्हणायचा आणि बरोबर 1000 फुलं समर्पित व्हायचे. देवाची लीला अशी आहे, देवानं सगळे चोपदार भालदार बाजूला केले, तिथं कोणीच ठेवलं नाही आणि त्या पात्रामध्ये 1000 फुलांचा गुलाबाची फुलं त्या पात्रामध्ये त्याचा मंत्र चालू झाला. एक मंत्र झाला की एक फुल, असं 999 मंत्र संपले आणि 999 फुलं संपले. मंत्र एक शिल्लक राहिला 1000. फुल तर अर्पण करायला नाही. मग त्याला आवाज दिला चोपदारांना, त्याच्या सैनिकाला, पण देवानं एकही चोपदार ठेवला नाही जागेवर. तो सांगत होता चोपदार फुल घेऊन या, पण ऐकायलाच कोण नव्हतं. मग शेवटी 1000 फुलांचा अभिषेक झाल्याशिवाय तो उठत नव्हता, मांडी मोडत नव्हता. तो का आपल्यासारखा होता का? आपल्याला किचन मधून बायकोनं आवाज दिला का माणूस नुसतं पळत जात. 1000 फुलांचा अभिषेक झाल्याशिवाय त्यांना मांडी मोडायची नाही, असं त्याचा पण होता. 999 फुलं समर्पित झाले. मग काय करावं, कोण येत नाही. पूजा तर आपली सफल होत नाही. त्यांना जवळ खडक पडलेलं होतं म्हणजे तलवार. त्या तलवारीनं स्वतःचं मुंडकं उडवलं आणि शिवलिंगावर अर्पण केलं. कोणी? रावणानं. 1000 फुलांचा अभिषेक त्याचा पूर्ण झाला. त्या शिवलिंगामधून भगवान परमात्मा प्रगट झाले. म्हटले रावणा, मी तुझी परीक्षा पाहत होतो, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे बेड्या. एक फुल मी चोरून नेलं ना, मी प्रसन्न झालो तुझ्यावरती. म्हटले माझा नियम असा आहे, घेशी तेव्हा देशी. देव अगोदर घेतो, देव देत नाही आपल्याला. नितीन भाऊ अगोदर घेतो आपल्याकडून आणि मग देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी तू उदार. देव आपल्याकडून काढून घेतो आणि मग 10 पटीनं देतो. म्हटले माझा नियम असा आहे रावणा, मी एका हातानं घेतो आणि 10 हातानं देतो. बरोबर आहे ना? तुझं एक शिर मी घेतलंय, आता किती देणार तुला? 10. मग तो दशानन रावण. म्हणून या रामेश्वर मंदिराकरता आपण सरळ हातानं, खऱ्या अर्थानं ज्याला जमेल तसं देवाच्या मूर्ती करता, देवाच्या मंदिरा करता, आपलं काय आपण देणारा तो आहे, आपण फक्त निमित्त आहे. देवा करता समर्पित करीत चला. देव तुम्हाला खरं सांगतो, या पवित्र गादीवरून जगाचा मालक एवढा उदार आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये कधी कमी पडू देणार नाहीये. म्हणून खऱ्या अर्थानं असंच उत्तर या रामेश्वर भगवान परमात्म्याची यात्रा अशीच मोठी होत जाओ, हीच गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावर प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाबली प्राणेश्वर महाबली बोली रे बोले क्षमा नाही विचारिला क्षमा तुका म्हणे